हॅलो नमस्कार सर्वांना. तर आम्ही रायगडला गेलो होतो. रायगडची पूर्ण माहिती गार्डनं दिलेली आहे. ते तुम्हाला व्हिडिओद्वारे पूर्ण दाखवणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर पूर्ण ब्लॉग पूर्ण बघून घ्या व्हिडिओ आणि कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी हे मंत्रिमंडळाचे वाडे अष्टप्रधान मंत्रिमंडळ 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केला जायचं. म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या. हे धान्यांचं कोठार पोत्यानं वतली जायचं, शिडीनं बाहेर काढलं जायचं. पहिले 22 फूट, नंतर 20 फूट, 15 फुटावरनं धान्य बाहेर काढायचं, नोंदणी केली जायची. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं, कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा कबूल नाला हातपाय बांधायचं, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ मारून कडेलोट केल्याचं टकमुकटो. हे बघा एकाला दरवाजे धान्य बाहेर काढण्यासाठी खिडकीसारखा दरवाजा दिसतो बघा त्या झाडाच्या पलीकडे. इथून धान्य बाहेर काढले जायचं. हे दासीवट्टा राण्यांची नोकरणी जायची. तुम्ही आला तोच काढा, हिरकणी काढा. 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात आलात की नाही. हो. हे दासीवट्टा राण्यांची नोकराने जायची. समोर आपल्याला डोंगराला गॅप दिसतो का? होय. त्याच्यावरून प्रतापगड दिसतो. प्रतापगड कुठे आहे? महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वरती. तो पण इथून दिसतो, पण क्लायमेट दंड आहे त्याच्यामुळं दिसत नाही. समोर आडवं टोक भवानी मंदिर, रायगडचं येण टोक. 150 फूट दरीत उतरून जावं लागतो. जगदीश्वरापासून 1.5 किलोमीटर अंतर. आता एक राणीचं महाल पाहूया. 8 होत्या. 8. गडावर साराच्या 2 बाहेर आहेत. साईबाईंचं निधन राजगडावर झालं. पुतळाबाई जेव्हा त्यांच्या सेवेसाठी खाली 5 गाव. हा एका राणीसाठी 1 महाल, असे एकाक लागून 6 महाल आहेत. याच्यावर पुढे खपाऱ्याचं कवल सागाचं छेद होते. 1818ला ब्रिटिशांनी उद्ध्वस्त पूर्ण जाळलेला आहे किल्ला. खाली एक रोपून जाताना डोंगर बघितला असेल तुम्ही. त्या डोंगराचं नाव पोटलाचं डोंगर. त्याच्यावरून तो फुटला. ब्रिटिशांनी 1818ला हा किल्ला उद्ध्वस्त केला. 11 दिवस जळत होता. हॉल, बेड, टॉयलेट, खिडकी आव्हानासाठी. टॉयलेट बघायचं असेल तर बघून 400 वर्ष दगडाचं भांड आहे. यातून पण काय येत तुम्ही. हो मग. पण महाराजांचं टॉयलेट दिले, आपलं संडास दिलेलं नाही, फक्त बाथटब दिलंय. हे एका ठिकाणी 2-2 कसं काय? हो मग ते 2-2 आहेत, पूर्वीपासूनच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी महाराजांचा प्रसिद्ध राहता राजवाडा. शेवटची 10 वर्ष वास्तव्य या ठिकाणी केलं. महाराजांचं निधन पण याच उतर झालं. महाराजांची पदयात्रा 1 किलो अंतर समाधीची त्याला आगंत आली. पहिली राजधानी राजगड, 26 वर्ष जन्मस्थान शिवनेरी. हे कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या, पलीकडच्या साईडला टब्बात आंघोळ करण्याचं ठिकाण. कावडकरी कावडीनं पाण्याचे, जो चुकारपण करेल त्याला दिवसभर कावडीनं पाण्यानं लावायची. ही बघा खांबाची जागा, 2 मजली बिल्डिंग होती. तर दिसतो का आपल्याला? हा मोत्पातखाना म्हणजे स्वयंपाकगृह, किचन राजवाड्याचा. किचनची ओळख बघा, उखळ. खाली एक उखळ आहे बघा. हा छोटा उखळ दिसतो का? हा मागच्या साईडला दगडी चुली आहे बघ. हे ही गॅलरी सज्जा होपाने खाण्यासाठी ठिकाण. पूर्वी 5 मजली होते, आता 1च मजला आहे. दगड दिले जाऊन बंद केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर लाईटचा पोल आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकणी बुरुज, हिरकणी बाळासाठी उतरून गेल्याचं ठिकाण. समोर विटांची रूम दिसते. टांगसाळ आहे, कॉइन्स, राजमुद्रा, होन, छापखाना, रिझर्व्ह बँक, पैसे छापाय त्या ठिकाणी. या ठिकाणी हे विजयस्तंभ, टहाणी बुरुज, एकावर एक 7 मजली पाहणी करण्यासाठी किंवा ओपाने करण्यासाठी महाराज गड किल्ला जिंकून आला तर इथे भगवा झेंडा फडकव जायचा. आजूबाजूच्या गावांना गडकिल्ला कळायचं की महाराज आज विजय झाले. तो 2 मजला, हा 3 मजला. पूर्वी एकावर एक 7 मजली पाहणी करण्यासाठी. या ठिकाणी खलबतखाना, गुप्त चर्चा करायचं ठिकाण. की या कानातली बातमी त्या कानाचं गुप्त चर्चा करायचं ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही घ्यायच्या चर्चा करायचे. कुठल्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करून छान चर्चा केल्या जायच्या. कुठली लूट आणली तर ठेवलं जायचे. रत्नशाळा सुद्धा असायची. या चौधरीचं नाव सचिवालय, दप्तरखाना म्हणजे लेखणे काम करायचं.
त्या साईडला खिडक्या आहेत, या साईडला खिडक्या आहेत, ते पाहणी करण्यासाठी. समोर सदर न्याय निवाडा करण्याचं ठिकाण. हे प्लास्टर मागून केलंय आर्कोलॉजी डिपार्टमेंट 2001ला. 23 वर्षाली वीट बांधकाम पेशवीने केलंय. शिवकालात एवढंच बांधकाम होतं. पूर्वी लाकडी खांब आणि पैठणी कापडाचे पडदे होते. हे पहारेकरांना राहण्याचे ठिकाण. समोरची रूम दिसते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी खाली प्रचंड तलाव आहे. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का आठवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आणलेलं उरलेलं पाणी ह्याच्यात नैसर्गिक केलं म्हणून ह्याचे नाव गंगासागर तलाव दिले. अशी या गडावर 11 तलावात 84 टाक्या. यातलाच दगड उत्खनन करून बांधकामाला वापरला गेला. एका दगडात 2 पक्षी मारले. पाण्यात सटा बंधला आणि बांधकाम पद्धती. समोर रेलिंगला टोक आहे. टकमक टोक कडेलोट पॉईंट. तिथे महाराज जिजामातांचं दर्शन घ्यायला जायचे. जिजामातांचा वाडा कुठे आहे? खाली पाचडगाव. तिथून दिसतो. महाराज दर्शन घेता घेता महाराजांना एक सेवक छत्रधर होता. जोराचा वारा भरल्यानंतर तो सेवक उडत चालला. तो बोलला, महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. महाराज बोलले, मी वाचू शकणार नाही, फक्त माझ्या आज्ञा पाळ, छत्रपीठ पकड. त्याने महाराजांच्या आज्ञा पाळली. छत्रपीठ पकड. जसा वारा कमी होत गेला तसं सुखरूप गावात पोहोचला. त्या गावाचं नाव निजामपूर होतं. तो माणूस उतरल्यापासून त्या गावाचं नाव छत्र निजामपूर ठेवण्यात आलं. आता छत्र निजामपूर पासून गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची आहे गडाची. गडा 3.5 गुण अंतर चढून यावं लागतो. या गडाला 1460 पायऱ्या आहेत. आता 2300 पायऱ्या आहेत. वाढलेत येताना असं वाटतं 3 डोंगर पार करून वाढलेत पायऱ्या. छोटे छोटे पासून नवीन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होते. पूर्वी एक पण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वाजनाचं सोन्याचं सिंहासन होतं 32 मानाचं. नेलं ब्रिटिशांनी. आता फक्त पंचधातूची मेघडमने पुतळा 2009 मध्ये बसलाय. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे याने बसवला आहे. मेघडंबरे 1985 साली बसवलं. म्हणजे छत्र या ठिकाणाचं नाव राज दरबार म्हणजे राज्याभिषेकचं ठिकाण. कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी कुजबुजलं तरी महात्पर आवाज. जेव्हा महाराज जरी हळू बोलले तरी लोकांपर्यंत आवाज अशी प्रतिध्वनी आहे या ठिकाणी. ते कशामुळं आहे तर या खडकामुळे आहे. तज्ञांची मतं 3 आहेत. उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनचा खडक असावा किंवा प्रतिष्ठासाठी खडक असावा. एवढा राजदरबार कोरला म्हणून तो का नाही कोरला? काहीतरी कारण आहे म्हणून ठेवलेला आहे ना. महाराजांना शिवासनावर बसून जुनी राजधानी दिसली पाहिजे. राजगड दिसतो या दरवाजातून. सांगलीवरून सुपरटिटान भिडे गुरुजींचा हार गुजरे गेले 27 वर्षापासून येतो. एक ठाण्यावर नेतो 1100. असे 2 हार येतात. या साईडला रांग बस ठिकाण, या साईडला मंत्रिमंडळ बस ठिकाण. हे पाणी पिण्यासाठी कुंडा राजदरबार. समोरचा नगारखाना, वरती नगारा वाजायचे. इथे नगारा वाजले की खाली महाद्वार बंद केला जायचा. इथे नगारा वाजले की महाद्वार उघडला जायचा. हा रस्ता मागून केले आर्कोलॉजी डिपार्टमेंट 2005. या ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मेला तिरंगा फडकवला जातो. समोर घोड्यानं पाणी पाठवलं. महाराजांच्या घोड्याचं नाव कृष्णगुडी होतं. हे बघा, हे 5 शाही आहेत. 5 शाही 4 शाही पायाखाली, 1 शाही शेपटीखाली गुंडळले. म्हणजे हत्ती आहेत पण त्या शाही आहेत. आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. 4 शाही पायाखाली, 1 शाही शेपटीखाली गुंडळले. मोठं चित्र आहे तो शिव म्हणजे महाराज. म्हणजे महाराज 5 शाहींच्या वरिष्ठ आहेत. सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय. खाली वाघ दरवाजे आणि निसर्गासाठी एक वाडेश्वराचं मंदिर आणि कुशावर्त तलाव आहे. खाली एक डोंगर आहे पोटल्याचा. त्याच्यावरून तो पडला. ब्रिटिशांनी 1818 ते कोठार पेटवलं. त्याच्या वरच्या साईडला झुडपट टाकी कोरली. 12 टाकी कोठार पेटलं तर इजं होतं. आता दिसतायत आपल्याला 4, पण जवळ गेलं 12चे 12 टाकी बघायला भेटतात. समोर उंच टोक दिसतो भवानी मंदिर रायगडचं. हे टोक 150 फूट दरीत जावं लागतो. जगदीश्वरापासून 1.5 किलोमीटर अंतर आहे. कुठल्या ठिकाणचं ते पाडचं पाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी या माळाचं नाव होळीचा माळ. या ठिकाणी होळी पेटल्या जाते. पूर्वी जो पेटक्या होळीतून हाताळणार काढल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्यातनं फेटा दिला जायचा. आता लांबून टाकतात आणि काठीनं काढतात. पूर्वी जळक्या होळीतून हाताळणार भर काढायची.
हे छत्र 2012ला बसवलं. उदयनराजे भोसलेंनी 7 हा पुतळा 1974 साली बसवले इंदिरा गांधीच्या असते. हा पुतळा शिवासनात बसवलेला, पण महाराज मोजडे घालून शिवासनात बसवत होते म्हणतो इथे बसवला गेला. हा मोजडेवाला तो बिना मोजडीचा. ते उंबराचं झाड दिसतं पलीकडचं शिरकाय मंदिर, शिरक्यांचे कुलदैवत. पलीकडची पत्र्याची शेड दिसते का, हत्तीखाना लहान हत्ती पालखीमध्ये आले, हिते वाढवले गेले. समोर दुर्वाट पसरली बाजारपेठ, अशी उंचावर तर घोड्यावर शॉपिंग करायची बोलतो. इकडे 22 तिकडे 22 800 फूट लांबी 40 फूट रुंदी आहे बाजारपेठेची. बाजारपेठेच्या टोकावरून टकमकतो कडे सगळा. तो जगदीश्वर मंदिर, जगदीश्वराचा आकार कसा दिला आपल्याला वाटतो, मस्जिद आकार दिलाय का. मस्जिद का दिलंय की मोगलांना वाटलं पाहिजे आपलंच मस्जिद आहे, तोडफोड गुंटाचा मस्जिद आकार. ते हिंदूचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आणि शंकराची पिंड आहे त्या ठिकाणी. त्याच्या पलीकडच्या साईडला महाराजांची समाधी, महाराजांच्या विश्वासू वाघ्या कोथर समाधी. वाघ्यावरनं वादंग, वाघ्याचा इतिहास बंद केलेला आहे. तिथे एक छोटासा नगारखाना आहे, तिथे शिलेलेला आहे की ठाव एक तत्पर हिरोजी इंदोरकर किल्लाबादचं नाव. महाराज आर्किटेक्ट आर्किटेक्ट, तुम्ही किल्ला बांधलेला आहात, तुम्हाला बक्षीस काहीतरी मागावं लागेल. सोनं नाणं धन दौलत 4 गावची स्टेट पाहिजे त्या मागा. त्यांनी सांगितलं सोन्याच्या अपेक्षेने किल्ला बांधलेला नाही, फक्त आम्हाला पाटीलाची आज्ञा द्या. मग म्हणलो तिथे का एखाद्या नगरखान्यात युवा महादर लोक वाचतील तर तिथे कोण वाचणार आहे. नाही महाराज, तुम्ही जगदीश्वराचे भक्त आहात, जाता येता पायाची धूळ फक्त आमच्या चेर लागाव एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे. महाराजांनी मिठी मारली, वा हिरोजी अशी लोक आम्हाला स्वराज्यामध्ये स्वामी स्वराज्य बनवायचे निष्ठावान लोक होती. महाराजांनी 8 गावाच्या आर्डरने का केलं की सरदारगंजच्या केल्या, गावं एकत्र व्हा, लोक एकत्र व्हा, यासाठी केलं. आपली माहिती संपलेली आहे. या गडाला पूर्ण प्रदक्षिणा घालतात खालून 16 किलोमीटर. सकाळी 8ला निघाले तर संध्याकाळी 5ला त्या जागेवर येऊ शकतो माणूस. समजा आता चित्ता दरवाज्यातून आपण सकाळी 8ला निघालो, पूर्ण वेढा मारून तिथे 5ला येऊ शकतो संध्याकाळी. वयस्कर लोक असतील, दुपटीन पैशाने वाड्यातून लोक आणून 4 लोकांनी त्या लोकांना बाहेर काढावं लागतं. ते डुकरं खातील, रात्रीचे डुकर काय साधे आहेत. आता तुम्ही बाजारपेठेच्या टोकावरून ते जगदीश्वर मंदिर बघा, जगदीश्वराचं दर्शन घ्या. तिथून मागे आलात, बाजारपेठेच्या टोकावर टकमक टोक आहे, थोडा उतार आहे, टकमक टोक बघा. मागे आलात का 2 दारू गोळ्याची कोटर लागतील, तिथून हाती रस्त्याला का पायरे. फक्त नागावर बाजारपेठेवर एक नागाचं चित्र आहे, नागाप्पा शेठ. त्याने एक सांगितलं की माझी नावाची ओळख म्हणून कोरा, म्हणून ते नागाप्पा शेठचं चित्र कोरलेलं आहे. तो जो देखभाल करीत आहे सगळे रेट एकाच त्याच्या झेनी लावायची, म्हणून त्याने एक ओळख म्हणून नागाचित्र. आता महाराजांनी किल्ला बांधला, हे केला, त्यांचं नाव गाव आहे का, फक्त आर्किटेक्टचं नाव आहे आणि नागाप्पा शेठचं चित्र आहे. आपली माहिती संपली. बाजारपेठ मार्केट कुठलं म्हणते दादा, कुठलं? मी आज पाय पुण्यात जगदीश्वराचं मंदिर. चपला घालवली. जगदीश्वराचं मंदिर. गायच महाराजांचा वाघ्या आणि ही समाधी. इथं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकरांचं पायरीवर लिहिलेलं हे आहे नाव. आणि इथं समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पूर्ण मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. हे पण पूर्ण वाचून घ्या तुम्ही, इथे लिहिलेलं आहे. इकडील समाधी चुकवायची मी चुकीच होता आपला. इथे लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर असं. बघा पूर्ण गड कसं दिसते, पूर्ण डोंगर.
आता तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितला असेल रायगडचा इतिहास, म्हणजे राजाने कसं केलेलं, कसं जगलं, काय काय केलं, ते सगळं माहितीमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके. बाय बाय.